नमस्कार मित्रांनो, मी निराक्ष काटकर, फाउंडर अँड डायरेक्टर अमेज ग्रुप. मित्रांनो, फरशी घेणे बांधकामातील सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जाते. कारण चुकीची टाइल्स निवडल्यास पुढे तडे जाणे, फुगणे, रंगफटाका, घसरण किंवा खराब फिनिशिंग अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे टाइल्स खरेदी करण्याआधी योग्य माहिती, योग्य तुलना आणि गुणवत्तेची तपासणी हे सर्व टप्पे नीट समजून घेणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम टाइल्सचे माप साईज ठरवणे गरजेचे आहे. आजच्या काळामध्ये 2x2, 2x4, 32x32, 600x600 अशा विविध आकाराच्या टाइल्स उपलब्ध आहेत. मोठ्या टाइल्सने खोलीत आधुनिक आणि प्रशस्त लुक मिळतो. जॉईंट्स कमी दिसतात, पण कटिंग जास्त होऊन वेस्टेज वाढतो. उलट लहान टाइल्समध्ये कटिंग कमी होऊन फिनिशिंग नीट येते, मात्र जॉईंट्स अधिक दिसतात. म्हणून रूमचे ॲक्च्युअल साईज, लेआउट आणि इंटिरियर डिझाईन लक्षात घेऊन योग्य टाइल्स निवडावी. मित्रांनो, फरशीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच फरशीचा प्रकार. म्हणजेच काय, वेट्रिफाईड घ्यायची की सिरॅमिक की वेट्रिफाईड टाइल्स उच्च तापमानावर बनवल्या जातात. त्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे अधिक मजबूत, स्क्रॅच रेजिस्टंट आणि दीर्घकाळ टिकणार असतात. फ्लोरिंग आणि वेट्रिफाईड टाइल्स सर्वात उत्तम पर्याय. या उलट सिरॅमिक टाइल्स किमतीने स्वस्त असतात, पण ड्युरेबिलिटी कमी असतात. पाणी शोषण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे बाथरूम वॉल्स किंवा कमी वापराच्या जागांसाठी सिरॅमिक चालते, परंतु फ्लोरसाठी वेट्रिफाईड अधिक सुरक्षित असते. तर टाइल्सची जाडी म्हणजेच काय, थिकनेस किमान 8 mm ते 10 mm असावी. जाडी कमी असेल तर टाइल्स बसवताना तुटण्याची शक्यता जास्त असते. टाइल्स बेंड आहे का हेही तपासणे अत्यावश्यक आहे. एक टाइल्स दुसऱ्यावर ठेवून तिने हलके का पावे. वाकलेल्या टाइल्समुळे फ्लोरिंग अनइव्हन दिसते आणि बसवण्यात अडचण येते. टाइलच्या मागील बाजूस पाण्याचा थेंब टाकून वॉटर ॲब्झॉर्प्शन टेस्ट करावा. म्हणजेच काय, उत्तम वेट्रिफाईड टाइल्स पाणी शोषत नाही. फिनिशिंगनुसार टाइलची योग्य निवड करणे हे अत्यंत गरजेचे आहे. ग्लोसी टाइल्स हॉल, बेडरूम आणि इंटेरियर एरियामध्ये प्रीमियम लुक देतात, परंतु बाथरूम किंवा बाल्कनीमध्ये टाइल्समुळे घसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा ठिकाणी मॅट फिनिशिंग किंवा अँटी स्किड टाइल्स निवडणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. स्लीप रेजिस्टंट टाइल्स ओल्या जागेत घसरणीपासून पूर्ण संरक्षण देतात. तर फरशी घेताना बॅच नंबर तपासणे देखील महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक बॅचमध्ये ग्लेज, पॉलिश आणि कलरमध्ये हलके बदल असू शकतात. वेगवेगळ्या बॅचच्या टाइल्स वापरल्यास फ्लोरिंगमध्ये रंग मिसमॅच दिसू शकतात. त्यामुळे सर्व बॉक्सचा बॅच नंबर किंवा एका सिरीजमध्ये आहे का याची खात्री करणे खूप गरजेचे आहे. एक बॉक्स उघडून त्या टाइलचा ॲक्च्युअल फिनिश, कलर, प्रिंट, थिकनेस आणि एजेस तपासणे हे आवश्यक असते. आज अनेक लोकल ब्रँड्स कमी किमतीमध्ये टाइल देतात, परंतु त्यांची ग्लॅज कमी टिकते, स्क्रॅच पटकन पडतात आणि वर्षभरात लुक खराब होऊ शकतो. म्हणून वेगवेगळ्या ब्रँड्ससह तुम्ही निवड करणे योग्य गुणवत्ता आणि दीर्घ टिकाऊपणासाठी फायदेशीर ठरते. फरशी बसवताना वेस्टेज लक्षात घेऊन टाइल्स घ्याव्यात. बेडरूम हॉलसाठी 5 ते 7%, बाथरूम किचनसाठी 10 ते 12% आणि डिझाईन टाइल्ससाठी 12 ते 15% वेस्टेज अपेक्षित असते. बसवताना मिस्त्रीकडे टाइल्स स्पेसर्स वापरत नसल्याने जॉईंट्स वाकडे, अनइव्हन आणि खराब दिसू शकतात. टाइल्स स्पेसर वापरल्याने प्रत्येक जॉईंट समान, सरळ आणि प्रीमियम फिनिशिंग मिळते. त्याचबरोबर टाइल्स ॲडेसिव्हची गुणवत्ता, बेस सरफेस लेवल, ग्राउंड कलर आणि क्युरिंग हेही टाइलचा टिकाऊ आणि लुक यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. एकूणच योग्य प्लॅनिंग, योग्य ब्रँड, प्रॉपर थिकनेस, बॅच कन्सिस्टन्सी, स्लीप रेजिस्टन्स, क्वालिटी चेक आणि परफेक्ट इन्स्टॉलेशन या सर्व बाबी लक्षात घेतल्याने तर फरशी मजबूत, सुंदर, सुरक्षित आणि अनेक वर्ष टिकणारी बनते. चुकीची फरशी निवडल्यास नंतर दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे वेळ घेऊन केलेला योग्य निर्णय अनेक वर्षाची समाधानाची हमी देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.